शिक्षक आणि कर्मचारी संबंधित महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत आहात GR महाराष्ट्र। आजची मोठी अपडेट आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समायोजनाबाबत। शिक्षण संचालनालय महाराष्ट्रमार्फत दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी एक महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे। या परिपत्रकानुसार शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2026 मधील तरतुदीनुसार राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित तसेच अंशतः अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयांमधील अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजन प्रक्रियेला गती देण्यात आली आहे। सध्या 0 पदे मंजूर असलेल्या शाळांमधील अतिरिक्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे समायोजन सुरू करण्यात आले आहे। महत्त्वाची बाब म्हणजे ज्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे त्या शाळांमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांनी एप्रिल 2026 मधील परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आणि शैक्षणिक सत्र संपल्यानंतरच हजर राहायचे आहेत असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। तसेच शिक्षकेतर वर्ग ड मधील कर्मचारी जर अतिरिक्त ठरत असतील तर त्यांचे समायोजन जवळच्या शाळांमध्ये रिक्त असलेल्या पदांवर करण्यात येणार आहे। यासोबतच एक महत्त्वाची तरतूद अशी करण्यात आली आहे की ज्या पदांवर नियमित चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत आहेत ती पदे कोणत्याही कारणास्तव रिक्त झाल्यास ती पदे त्या शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत रिक्त ठेवू नयेत। या निर्णयामुळे राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजन प्रक्रियेला गती मिळणार असून प्रशासनिक कामकाज अधिक सुकर होण्याची शक्यता आहे। अशाच महत्त्वाच्या GR अपडेट्ससाठी GR महाराष्ट्रला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।